काकाच्या कुठेतरी या 20 तारखेला निवडणूक होत्या विधानसभेच्या आणि कुठेतरी जे आहेत आपण बीआरएस पार्टी माध्यमातून जे आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात, असं आपल्याला का बरं वाटलं की आपण या रिंगणात उतरायला हवं? आपण यासाठी रिंगणात उतरतो आहे की अलीकडच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीला असलेला धोका लक्षात घेता आणि राजकीय पक्षांनी उमेदवार देताना जो गोंधळ घातला आणि जी खुजी व्यक्तिमत्वाची उमेदवार दिलेली आहे त्याला कुठेतरी छेद बसला पाहिजे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हा उद्देश ठेवून मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो आहे। आणि माझा सगळ्यात मुख्य उद्देश म्हणजे वेगळ्या विदर्भ राज्याची लढाई लढणे, त्याची सुरुवात या मी रणमैदानावरून करतोय। या विदर्भ वेगळ्याच्या आंदोलनाला घेऊन कुठेतरी जे सगळ्याच नेत्यांनी कुठेतरी जे आहेत फक्त पुढे शिकण्याचं काम केलं। तुम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये विदर्भ राज्य वेगळ्याची मागणी करताय, तुम्ही सुद्धा जे पुढे शिकण्याचं काम करणार आहे? नाही, मी असा माणूस आहो, मी जर एखादी गोष्ट ठरवली तर मी शेवटपर्यंत तिचा पाठपुरावा करणारा माणूस आहो। पुढे शिकायचे असतं तर मी त्या विदर्भ राज्य आंदोलनामध्ये असतो, परंतु त्यांचं कुठेही मला ग्राउंड दिसत नाही। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अभ्यास करताना विदर्भ राज्याचं आंदोलन चाललं, पण ते आंदोलन कुठेही ग्राउंड पकडू शकलं नाही आपल्या विदर्भामध्ये आणि एक निश्चित जागा पकडली नाही, त्यामुळे ते आंदोलन यशस्वी झालेलं नाही आहे। आणि म्हणून या इलेक्शनच्या माध्यमातून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जर आपल्याला वेगळ्या विदर्भ आंदोलनाचं ग्राउंड तयार करता आलं, एक गाव जरी आपलं तयार झालं तरी आपल्याला मोहमेट विदर्भाच्या शेवटापर्यंत नेता येईल। आणि विदर्भ माझे मुद्दे प्रामुख्याने आता बघा मी सांगतोय, शेतीची मुद्दे आहेत, शेती संबंधाने जे काही कायदे असतील, उत्पादन खर्चावर आधारित भाव असेल। माझा प्रमुख मुद्दा परत एक मागणी आहे, कृषी मूल्य आयोग। कृषी मूल्य आयोगामध्ये विशेषतः शासनाचे प्रतिनिधी असतात आणि जनतेचे पण प्रतिनिधी असतात, पण ते शासन धार्जिनी असतात आणि त्याचा परिणाम म्हणून मला असं वाटते की कृषी मूल्य आयोग शेतमालाच्या किमती संबंधाने न्याय करत नाही। आणि म्हणून तो आयोग जर आपण निरस्त केला आणि त्याऐवजी कृषी मालाच्या किमती संसदेमध्ये जर निर्धारित करता आल्या आणि आपले संसद जर त्यामध्ये सहभाग घेतली चर्चेमध्ये, तर मला असं वाटत नाही एकही सांसद सोयाबीनची किंमत 4800 असली पाहिजे म्हणेल, कापसाचा भाव 7000 रुपये असला पाहिजे म्हणेल, असं एकही सांसद म्हणणार नाही। आणि जेव्हा 572, 571 किंवा बहुसंख्यक खासदार जेव्हा मत मांडेल की किमान सोयाबीनची किंमत ही 8000 असली पाहिजे, कापसाची किंमत ही 12000 असली पाहिजे, म्हणजे किमान त्या शेतमालाला योग्य भाव ती खासदार लोक मागतील आणि सगळ्या खासदारांनी जर एकमताने मागितलं तर तो भाव नाकारण्याची हिंमत सरकारची होणार नाही। तुम्हालाच का बरं जनतेने निवडून दिलं पाहिजे? काय तुमच्यामध्ये असं वेगळं आहे? एकतर मी सुशिक्षित आहो, त्यानंतर मला या क्षेत्राची बऱ्यापैकी जाण आहेत, बऱ्यापैकी मी लोकांशी संपर्कात आहो आणि मला या क्षेत्रामध्ये विशेष बदल करायचा आहे। आता मला तर असं वाटते की मी या क्षेत्राचं बारामती का करू शकत नाही? लोक म्हणतात ना सगळ्यात विकसित क्षेत्र बारामती, मग हे क्षेत्र बारामती का होऊ शकत नाही? मग आपल्या पद्धतीने जर आपण जनतेला सोबत घेऊन त्या दिशेने प्रयत्न केला तर आपलाही क्षेत्र बारामती होऊ शकतो। मी गॅरंटीने सांगतो, केवळ वरोरा भद्रावतीच बारामती नाही तर विदर्भाचाच नकाशा बदलू शकतं। आणि असं म्हटलं जातं की जगामध्ये सगळ्यात समृद्ध आणि सदर राज्य कॅलिफोर्निया आहे, तर त्या दिशेने आपली वाटचाल निश्चितच आपल्याला करता येईल जर विदर्भाची जनता आपल्या सोबत राहिली तर। नेमकं कशा प्रकारचं आव्हान असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून? मी लोकांना एकच आव्हान करतो आहे की तुमची जी प्रश्न आहेत, तुमच्या ज्या निकड आहेत, त्या घेऊन आम्ही मैदानात येतो आहे। तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमची लोकशाही सक्षम करण्यासाठी, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, तुमच्या ज्या काही गरजा आहेत, ज्या काही डिमांड्स आहे। आता परत एक बघा, जसं खेड्यातला मुलगा शहरामध्ये शिकायला जातो, समजा आता माझा मुलगा पुण्याला शिकत आहे, मला 15000 रुपये त्याला महिना द्यावं लागतं, पण गरीब जो एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल तो जर पुण्याला शिकत असेल तर त्याला ते शक्य होत नाही। आणि असा जर एखादा शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या शहरांमध्ये शिकत असेल तर त्याला शहरी भत्ता लागू का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची आपण डिमांड करतो आहे। तर हे सगळे आव्हानं घेऊन आपण या इलेक्शनला समोर जातो आणि मतदारांना माझा दृढ विश्वास आहे की ती सगळी सुज्ञ समजदार मतदार माझ्या पाठीशी उभी राहील आणि मला निश्चितच महाराष्ट्र राज्याच्या सभागृहामध्ये पाठवेल।